नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो तुमचं एसटी महामंडळ भरतीसाठी। आपण मराठवाडा विशेष जो आहे तर तो सिलेक्शन दौरा जो आहे तर तो करणार आहोत। मी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याला जे आहे ना तर ते प्रत्येक एक दिवस जो आहे तर तो येणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपले कागदपत्र पोहोचले पाहिजे किंवा या भरती सिलेक्शनमध्ये आपला जो नाव आहे तर ते वरच्या याच्यासाठी आलं पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण आपल्या अकॅडमीच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफतमध्ये हे प्रयत्न करत आहे। तर त्यासाठी सिलेक्शन दौरा कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्याला मी येणार आहे आणि तुम्हाला कधी यायचं आहे, कुठे यायचं आहे, जर समजा यामधून जर तुम्हाला एखादी तारीख जरी हुकली तरीही स्टँड बाय म्हणून तुम्हाला तुमचे कागदपत्र कुठं पोहोचवायचे आहेत जेणेकरून ते माझ्यापर्यंत येतील, याच्यासाठी देखील सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। लाईव्हमध्ये काय आहे की भरपूरशा गोष्टी इकडच्या तिकडच्या 12 ठिकाणच्या 12 गप्पा ज्या आहेत तर त्या येतात, त्यामुळे जो मुद्दा आहे ना तर तो छोटासा असतो आणि त्याच्यासाठी खूप मोठा लंबा व्हिडिओ पाहणं नॉनसेन्स गोष्ट आहे, म्हणून हा छोटेखानी व्हिडिओ जो आहे तर तो शूट करतोय। चला आता सिलेक्शन दौरा जो आहे तत्पूर्वी याच्यासाठी आपल्याला कागदपत्र काय काय पाहिजे आहे तर ते मी तुम्हाला सांगतो क्विकली, फार अगदी एकाच मिनिटामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो। एसटी महामंडळ भरतीसाठी 10वी 12वीचं मार्कशीट लागेल, शाळा सोडल्याचं TC दाखला लागेल, आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल, डोमेसाईल, पासपोर्ट साईज, बँकेचे पासबुक झेरॉक्स, ड्रायव्हिंग लायसन तुमचं हेवीचं, जर ओल्ड असेल तर रिन्यू करून घ्या, नंतर बॅज लागेल, अनुभवाचं प्रमाणपत्र, जो अर्ज आहे तर तो अर्जाचा नमुना देखील तुम्हाला या लिंकवर मिळणार आहे। ठीक आहे, हा जो मेसेज आहे तो तुम्हाला व्हॉट्सअपला जसं तसं येईल, इथं अनुभवाचं प्रमाणपत्र ते देखील येईल, स्वयं घोषणा प्रमाणपत्र यामध्ये ॲड आहे। फक्त यामध्ये राहिलेलं जे एक आहे तर ते आहे पोलीस व्हेरिफिकेशन। पोलीस व्हेरिफिकेशन हे तुम्हाला करून घ्यायचं आहे। ठीक आहे, जुनं असेल तुमचं 6 महिने पूर्वीचं तर ते असायला नको, 6 महिन्याच्या आतलं जे आहे तर ते पोलीस व्हेरिफिकेशन पाहिजे। डोमेसाईल तुमचं या वर्षीचं पाहिजे, पार लगे 2, 4, 5 वर्षाचं असेल तर ते चालणार नाही, म्हणजे 2 वर्षाचं जरी असलं तरी ते चालणार नाही, नवीन वर्षाचं पाहिजे, नवीन शैक्षणिक वर्षाचं पाहिजे ना। आता येऊया आपल्या सिलेक्शन जो दौरा आहे आपला, तर यासाठी आपण 20 तारखेपासून सुरुवात करणार आहोत। कधी 20 तारखेपासून सुरुवात करणार आहोत। 20 तारखेला आपण संभाजीनगरला भेटणार आहोत। संभाजीनगरला जरी तुम्ही आले तर डायरेक्ट जो सिडको बस स्टँड आहे तिथं जरी आलं तरी चालेल किंवा मग डायरेक्ट आपल्या अकॅडमीला आलं तरी चालेल। भगवान जे आहे तर तुमच्यापैकीच एक आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहे आणि अतिशय हिमतीनं सर मी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून तयार आहे, असे जिद्दीचे मेहनती जे आहे तर ते तुमच्यासोबतच आहे। उद्या तुम्हाला एकमेकांसोबतच काम करायचं आहे, तर असे भगवान जे आहेत त्यांचा नंबर देखील आहे, स्वतः त्यांनी सांगितलेला आहे। संभाजीनगरचे जे मुलं असतील तर त्यांनी मला न फोन करता भगवान सरांना जरी केलं तरी चालेल। ठीक आहे, भगवान तुमच्यासाठी मदत करेल। देन 21 फेब्रुवारीला जालन्याला आहे, जालन्याला सचिन यांचा हा नंबर आहे, तसेच पवनगिरी देखील आहे, आपला एक विद्यार्थी चांगला नेहमी मदत करण्यासाठी पुढाकार घेतो। पवनचा नंबर सध्या नाही माझ्याकडे, म्हणजे इथे टाकता नाही आला, पण ठीक आहे। जालन्यासाठी भोकरदन, सिल्लोड या 2-3 तालुक्यासाठी जे आहेत तर ते सध्या करू शकतात। सचिन जे आहेत तर ते ॲम्ब्युलन्सचं काम करतात, म्हणजे त्यांचं रोज जाणे आहे, तुमचे कागदपत्र तातडीने म्हणजे पोहोचवतील। 22 फेब्रुवारीला जे आहे तर ते आपण भेटणार आहोत बीडला। ठीक आहे, मी स्वतः जालन्याला येणार आहे, बीडला देखील येणार आहे, पण बीडला 22 तारखेला येणार आहे, सेंट्रल बस स्टँड जे आहे तर तिथं यायचं आहे। 23 तारखेला आपला परभणीला असणार आहे, 24 तारखेला नांदेडला असणार आहे, देन 25 तारखेला धाराशिवला असणार आहे, 26 तारखेला लातूरला आणि सगळ्यात शेवटी म्हणजे 27 तारखेला राहिलेला जो जिल्हा आहे तर तो हिंगोली। अशा पद्धतीनं हे 8 जिल्हे आहेत, तर हे आपण पुढच्या 8 दिवसामध्ये कंप्लीट करणार आहोत। मी तयार आहे तुमच्यासाठी, तुम्ही पण तयार असायला पाहिजे स्वतःसाठी। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा, एकमेकांना माहिती द्या याची। आणि येस, ॲज युजल तुम्हाला जर दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता। आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया, राम राम।